नमस्कार. 30 सप्टेंबर जागतिक अनुवाद दिनाच्या निमित्ताने आपण आज हा संवाद साधत आहोत. यासाठी आपल्या सोबत मंजुषा आमटेकर मॅडम, डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके मॅडम आणि तिसऱ्या आपल्या अनुवादिका सोनाली नवांगुळ मॅडम या आपल्या सोबत आहेत आता. तर मी आधी सुरुवातीला यांचा थोडक्यात परिचय करून देतो. तर मंजुषा आमटेकर मॅडम या हिंदी विषयात MA आणि हिंदी ट्रान्सलेशन मध्ये पदविका प्राप्त आहेत. शालेय वयापासूनच कविता, कथालेखन आणि त्यानंतर 1953-93 पासून स्वतंत्रपणे पुस्तक लेखन आणि अनुवाद करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर शेक्सपियरची नाटकं कथारूपात करणं, हॅरी पॉटर चे अनुवाद आणि टिम्बक्टू आणि इतर कथा अशा बालकथा संग्रह किंवा तेनालीराम बिरबल मालिका इत्यादी लेखन त्यांनी केलंय. त्यासोबतच बाल साहित्यात व्यतिरिक्तही इतर लेखन त्यांनी भरपूर केलंय. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, जसे सुलोचना नातू पुरस्कार, उत्कृष्ट कथा पुरस्कार, अमरेंद्र गाडगीळ पुरस्कार, साहित्य सम्राट न.चि. केळकर उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार इत्यादी पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. तर अशा मंजुश्री आंबेडकर मॅडम आपल्यासोबत आहेत आज. तसेच दुसऱ्या आपल्या अनुवादिका आहेत डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके मॅडम. नमस्कार मॅडम. तर यांनी विज्ञान आणि कला शाखेत पदवी प्राप्त केली असून मानसशास्त्राच्या त्या द्विपदवीधर आहेत. शिवाय त्यांनी HR मध्ये MBA ही पदवी प्राप्त केली आहे. सोबतच अनुवादशास्त्र, मांडणी आणि व्यवस्थापन या विषयात त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे. आत्मचरित्र, पौराणिक तत्वज्ञान, विधी, तांत्रिक, शैक्षणिक, पाककृती, वैद्यकीय अशा अनेक विषयांवर त्यांच्या अनेक पुस्तकांचा मराठी आणि अनुवाद त्यांनी केला आहे. तर कॅन्सर रुग्णांसाठी समुपदेशन, शैक्षणिक क्षेत्र म्हणजे अभ्यागत प्राध्यापक, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, शालेय अभ्यासक्रम रचना, व्हॉइस ओव्हर, प्री स्कूल उभारणी या क्षेत्रांमध्ये त्यांचं भरघोस योगदान आहे. तर अशा डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके मॅडम यांचंही मी स्वागत करतो. आणि आपल्याला तिसऱ्या अनुवादिका आज लाभलेल्या आहेत, त्या म्हणजे सोनाली नवांगुळ. तर सोनाली नवांगुळ मॅम लेखक, अनुवादक आणि संवादक अशा तिहेरी भूमिका त्या पार पाडतात. तर त्यांनी त्यांची स्वतंत्र 3 आणि 6 अनुवादिक पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहे. त्यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी व सातत्यपूर्ण साहित्य निर्मितीबद्दल महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. स्पर्श ज्ञान या मराठी ब्रेल पाक्षिकाच्या गेली 15 वर्ष त्या उपसंपादक आहेत. अपंग व्यक्तींचे स्वावलंबी जगणे त्यासाठी पूर्ण पायाभूत सुविधा, त्यांची लैंगिकता हेही त्यांच्या आस्थेचे आणि पाठपुराव्याचे विषय आहेत. तर सोनाली नवांगुळ मॅडमचं ही मी स्वागत करतो. तर नमस्ते मॅम. तर आता आपण आपल्या संवादाला सुरुवात करू. खरे तर आजवर जागतिक परिघावर बऱ्यापैकी आपण तरुणांना समोर ठेवून लेखन अनुवाद केलेला आपण पाहतो. जसं की यामुळे जग खूप जवळ आलंय. अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्थानिक भाषेतील साहित्य, तेथील संस्कृती, समाज जीवन अशा अनेक गोष्टी आपल्याला यातून पाहायला भेटतात आणि शिकायलाही भेटतात. पण यासोबतच लहान मुलांसाठी असलेलं साहित्य आपल्याला अत्यल्प प्रमाणात दिसेल. तर बाल साहित्यात अनुवादाची गरज हा विषय समोर ठेवूनच आज आपण बोलणार आहोत. तर मी सुरुवातीला मंजुषा मॅडमला विनंती करेल की त्यांनी यावर आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. थँक्स मयूर. नमस्कार मला मॅम. इथे आमंत्रित केलं आणि स्पेशली मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या प्लॅटफॉर्मवरती मला बोलायची संधी मिळते, ही मला खूपच छान गोष्ट वाटतेय. याचं कारण असं की मी आजपर्यंत भरपूर काम केलेलं आहे. बालसाहित्य मी जवळपास 200 पुस्तकं लिहिली, त्यातली 80% बालसाहित्यात काम केलंय मी. आणि मला सांगायला आनंद होतो की माझी 100पेक्षा जास्त पुस्तकं एकट्या मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केली. त्यामुळे त्यांच्याकडून मला हे बोलायची संधी मिळते, ही मला माझ्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे. थँक्स फॉर दॅट. आणि सुनील सरांची पण मला आता या क्षणी आठवण येतेय, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांनी दिलेल्या ब्रेकमुळे मी आता इथपर्यंत आलेली आहे. मला त्यांनी चांगली चांगली पुस्तकं दिली ट्रान्सलेट करायला. शेक्सपियर तर आहेच, त्याच्यानंतर फ्रँकलिन म्हणून एक खूप छान लहान मुलांसाठी सिरियल आहे 29 पुस्तकांची. एक आहे हॅरी पॉटर. अशी बरीच कामं मी केली. ती करताना मला असं जाणवलं की
मी जरी डिप्लोमा इन हिंदी ट्रान्सलेशन हा कोर्स केलेला असला, तरी मी काम करताना बरचसं इंग्लिश टू मराठी असं केलेलं आहे. हिंदीमध्ये महाराष्ट्रामध्ये कमी करण्याची संधी मिळते. पण हा पण अनुभव चांगला होता आणि समृद्ध खूप आहे इंग्रजी भाषेतलं साहित्य. तर ते अगदीच. मुलांपर्यंत आपल्या पोहोचवणं ही मला एक छान जरुरीची गोष्ट वाटली. खरं तर मला मोठ्यांसाठी सुद्धा काम करता येतच. म्हणजे मी केलेलं पण आहे. 20% काम मोठ्यांसाठी केलेलं आहे. पण मला खरा आनंद मिळतो तो लहानांसाठी करण्यातून आणि ह्या कामाची गरज पण आहे असं मला जाणवलं म्हणून मी याच्यातच जास्त रस घेतला. तर ह्याचं कारण असं, की मला असं आढळलं, की आपल्याकडे अजून अ, अ, भारत देशात विशेषतः शहरं कमी आहेत आणि खेडोपाडी ग्रामीण भाग हा खूप मोठा आहे. आणि मला अजून एक वैशिष्ट्य असं आढळलं, की ग्रामीण भागातली मुलं वाचन जास्त करतात, व्हेअरएज शहरातली मुलं कमी करतात. कारण त्यांना इतर माध्यमं खूप असतात. मोहाचे क्षण त्यांच्यासमोर जास्त असतात. पुस्तकांच्या सहवासात ती मुलं कमी राहतात. आणि ह्या सगळ्यामध्ये ही ग्रामीण भागातली जी मुलं वाचणारी असतात, ती जास्त करून आपली महाराष्ट्रीयन म्हटलं तर मराठी भाषेमध्ये शिक्षण घेत असतात. इंग्रजी माध्यमात कमी शिकत असतात ग्रामीण भागातली मुलं. आता त्यांना जर जग त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचायला हवं असेल, तर अनुवादाला पर्याय नाही. म्हणून अनुवाद महत्त्वाचा ठरतो इथं. आणि सुरुवात त्यांची बालसाहित्यानेच व्हायला हवी, कारण ती शाळेपासूनच वाचनाची गोडी डेव्हलप होते. त्यांचं अनुवादाच्यामुळे त्यांच्यासमोर अख्खं जग "फुलजा सिमसिम" म्हणल्यासारखं समोर येतं सगळं जग त्यांच्यासमोर. आणि त्याच्यात ते हरवून जातात. त्यांना खूप छान-छान त्याच्यात हिरे, माणकं, मोती काय-काय दिसतं सगळं. कारण एरवी कसं आपल्या शेजारी जो निसर्ग किंवा वातावरण, चालीरीती, बोलीभाषा असोत, सांस्कृतिक काही गोष्टी असोत, सगळं आपल्याला ते परिचयाचं असतं. पण बाहेरच्या जगामध्ये काय चालतं, तिकडची छोटी मुलं काय करतात, त्यांच्या आयुष्यात काय-काय घडत असतं, हे सगळं त्यांना घरी बसून जर वाचायला मिळालं अनुवादाच्या माध्यमातून, तर ती मुलं खूप खुश होतात आणि त्यांचं विश्व समृद्ध होतं. त्यांच्याकडे नवीन-नवीन त्यांच्या शब्दसंग्रह वाढतो, नवीन संकल्पना कळतात. त्यांना स्वतःला कल्पनाशक्ती त्यांची वाढते. असे खूप फायदे आहेत. म्हणून अनुवाद गरजेचा आहे. आणि याच्यातून त्यांची स्वतःची सुद्धा क्रिएटिव्हिटी वाढते. त्याच्यातनंच लेखक निर्माण होतात. जसं की मी माझं स्वतःचंच उदाहरण देऊ इच्छिते. माझा जन्म झाला कोयना प्रोजेक्टच्या पोफळी इथं असलेल्या पॉवर हाऊसच्या कॉलनीमध्ये, एम-एस-सी-बीची कॉलनी. तर आम्हाला म्हणलं तर सगळ्या मॉडर्न सुविधा सुविधा तिकडे मिळालेल्या होत्या. आमचं काही खेडेगाव नक्कीच नव्हतं. पण एम-एस-सी-बीची कॉलनी म्हटलं की एक विशिष्ट प्रकारचं वातावरण असतं तिथं. त्याच्या पलीकडे जाऊन मला जे काही जग बघायला, अनुभवायला मिळालं, ते अनुवादाच्या माध्यमातून. मी तिथे शाळेच्या किंवा आमच्या एम-एस-सी-बीच्या रिक्रिएशन क्लबच्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचायचे. त्याच्यात आवडीने मी अनुवाद वाचत असायचे आणि त्याच्यातून मला ही गोडी हळू-हळू निर्माण झाली आणि मी स्वतः लिहायला लागले आणि आज मी इथपर्यंत आले, तुम्ही बघताच आहात. तर मला कुठेतरी याचं श्रेय या अनुवादानं पण द्यावंसं वाटतं. आणि मी सांगायला मला आनंद वाटेल, की रवींद्र गुर्जर वगैरे शांताबाई शेळके, निरंजन घाटे असं मी बरंच काही वाचत असताना कुठेतरी माझ्या मनात एक होतं, की मेहता पब्लिशिंग हाऊस हे अनुवादाच्या क्षेत्रात खूप काम करतं आणि मला कधीतरी त्यांच्यासाठी काम करायचं. हे मी फार पूर्वी केलेली कल्पना होती स्वतःशी आणि पुढे ती प्रत्यक्षात आली ह्याचं श्रेय मी वाचनाला देते आणि अनुवादाला देते, अनुवादकांना आणि लेखकांना. तर हे असं सगळं आहे. अनुवाद खूप गरजेचं आहे आणि हे काम करत असताना मला आणखीन काही गोष्टी अशा आढळल्या, की मला थोडेफार बदल करायला लागतात काही वेळेला. आता हे बदल सगळ्या वेळेला मला करता येतातच असं काही नाही. जसं की आता हॅरी पॉटर सारखं पुस्तक आहे. हे सगळ्या जगाला परिचित असलेलं पुस्तक आहे. तर आणि त्याच्यावरती ऑलरेडी सिनेमे पण निघाले होते, जे मुलांनी बघितले होते. हिंदीमध्ये डब झालेले होते. म्हणजे माझे अनुवाद बाजारात यायच्या आधी ऑलरेडी मुलांनी ते सिनेमे बघितलेले होते. त्यामुळे त्यांना त्याच्यामधले जे काही विशिष्ट शब्द आहेत, संकल्पना आहेत, तर ह्या सगळ्या त्यांना परिचित होत्या. आणि हे एवढी मोठी कलाकृती आपण जेव्हा ट्रान्सलेट करतो, तेव्हा आपल्याला त्याच्यात फारसं काही स्वतःचं घुसळण्याचं स्वातंत्र्य नसतं. फक्त एवढीच अट असते, की आपला अनुवाद हा अनुवाद नाही वाटला पाहिजे, ओरिजिनल पुस्तक वाटलं पाहिजे. एवढीच अट असते. पण बाकी काही स्वातंत्र्य त्याच्यात स्वतःच घालण्याचं नसतं. पण त्यामुळे मला ते पुस्तक जसं आहे तसं ट्रान्सलेट करायला लागलं. फ्रँकलिनच्या बाबतीत हेच आहे किंवा शेक्सपियरच्या बाबतीत हेच आहे. पण जिथं-जिथं मला शक्य झालं, तिथं-तिथं मी माझी स्वतःची कल्पनाशक्ती किंवा माझे विचार स्वतःचे म्हणूया मी अ, तिथे लागू केले. उदाहरण सांगायचं झालं तर मी रशियन लोककथांचा अनुवाद केलाय मराठीमध्ये.
मेहतांनीच प्रकाशित केलेले आहेत 4 भागांमध्ये. तर त्यावेळेला मला असा अनुभव आला, की रशियामध्ये जे काही वातावरण आहे, ते जसंच्या तसं आपल्या मुलांना द्यायला नकोय. उदाहरणार्थ त्यांच्याकडे पाहुणा आला, की ते तिथे वर्णन होतं, की दारातली गाय त्यांनी कापली त्यांच्यासाठी आणि त्याचे मांस शिजवून त्यांचं स्वागत केलं किंवा त्यांना घरी आलेल्या पहिल्यांदा दारू सर्व्ह केली. तर अशा अजून काही गोष्टी होत्या, की ज्या मला वाटलं, की ह्या बदलायला हव्यात. आपल्या मुलांना द्यायला नकोत. मग तिथे मी आपल्या देशकाल वातावरणाप्रमाणे बदल केला आणि आपल्या मुलांसमोर आपल्याला आवडेल, रुचेल, पचेल असं मी अनुवाद सादर केला. तर हे स्वातंत्र्य मला तिथे घेता आलं. अ, अशा प्रकारे मी काम करत पुढे गेले आणि मला असं वाटतंय, की आता अजून भरपूर प्रमाणात अनुवाद यायला हवेत आणि बालसाहित्यात खूप काम व्हायला पाहिजे. नुसतं अनुवाद असंच नाही, तर स्वतंत्र लेखन पण झालं पाहिजे. मला असं वाटतंय, की माझं मनोगत मी पुरेसं व्यक्त केलंय. अ, आता दुसऱ्यांना संधी द्यायला हरकत नाही. अगदीच. थँक्यू मॅम. तर आपल्याला माहितीच आहे की लहान मुलांना ज्यावेळेस आपण साहित्याची ओळख करून देतो तर त्यांच्या निश्चितच त्यांच्या साहित्याच्या कक्षा रुंदावतात किंवा त्यांच्या जाणीवा प्रगल्भ व्हायला मदत होते. तर सुचेता मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. मयूर, थँक्यू सो हा. मच. टीम मेहताचे खूप आभार की एक वेगळीच संधी आज मला दिली आहे. मंजुषा म्हणते त्याप्रमाणे माझ्या अनुवाद कारकिर्दीची सुरुवात मेहताकडनंच झाली. मी काय अनुवादक व्हायचं वगैरे ठरवलं नव्हतं. सहज काही काही कामं करत गेले आणि अनुवादाचं दार माझ्यासाठी उघडलं. त्यानंतर गेल्या 10 वर्षापासून मी अनुवाद करते आणि गेले 5 वर्ष मी फक्त अनुवाद करते आहे. इतकं मला अनुवाद आवडला आहे. आता तू आम्हाला काही गाईडलाईन प्रश्न पाठवले होतेस. त्याच्यात तू लिहिलंय की एकूणच साहित्यात बालसाहित्याचं महत्व काय? मुळात मला असं वाटतं की साहित्य म्हणजे काय हा आधी आपण विचार करायला हवा. तर साहित्य म्हणजे कथा, कादंबऱ्या आपल्याला जे वाचिक स्वरूपात मिळतं, पुस्तकांच्या स्वरूपात मिळतं, त्याला आपण सरसकटपणे साहित्य म्हणतो. पण तू जेव्हा हे प्रश्न पाठवलेस तेव्हा थोडंसं माझी आणि सोनालीची थोडीशी चर्चा झाली. त्यावरून मला असा मुद्दा लक्षात आला की जे लेखी स्वरूपात किंवा लिखित रूपात आपल्या समोर येतं, तेवढंच साहित्य असतं का? तर नाही. या संदर्भात डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं वाचन पुस्तक मध्यंतरी मी अनुवादित केलं. हो. त्याच्यावरनं असं लक्षात आलं की लोकपरंपरेनुसार आपल्याकडे ज्या कथा, जी गाणी, जी गीतं, बडबड गीतं म्हण, ओव्या म्हण, कोडी म्हण, उखाणे म्हण, हे जे सगळं लोकपरंपरेने पुढे चालत आलेलं आहे. मौखिक परंपरेने अनेक पिढ्यांपासनं हा वारसा आज आपल्यापर्यंत आलाय. हा सगळा साहित्याचाच प्रकार आहे. त्याला साहित्य हे नाव आपण खूप पुढच्या काळात दिलं असलं, तरी साहित्य या प्रकारात आपण अनंत काळापासून ना सगळेजण अगदी विहरत आहोत, यथेच्छ डुबतो आहोत, असं एक पहिल्यांदा मला वाटतं. लहान मुलाला साहित्याची पहिली ओळख कधी होते? तर केजीत किंवा बालवाडीत पहिलं पुस्तक हातात येतं तेव्हा होते का? तर नाही. आता आपण बघितलं की लोकसाहित्य म्हणजे लोकपरंपरेने जे चालत आलं ते साहित्य आपण मानतो. तसं असेल तर बाळ पोटात असल्यापासून त्याला या साहित्याची चव मिळते, बरोबर? आपण पोटातल्या बाळाशी संवाद साधतो, त्याच्याशी गप्पा मारतो, त्याला काही गोष्टी ऐकवतो. आपल्यासमोर अभिमन्यूचं तर सगळ्यांना उदाहरण अगदी पक्कं माहिती आहे. तर आपल्या हो, पोटातल्या बाळाशी अगदीच. संवाद साधताना आपण काही गप्पा, गाणी, गोष्टी यांचा आधार घेतो. बाळाच्या जन्मानंतर त्याला अडगुलं, मडगुलं, इथे इथे बस रे मोरा, अशा छोट्या कविता सांगतो. माझ्या घरी एक चिऊ आली, मग तिने एक दाणा उचलला, ती भुर्र उडून गेली. अशा गोष्टी सांगतो. तर साहित्याची पहिली ओळख बाळाला गर्भातच होते, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा विकास होण्यासाठी लहान मुलापासून मोठे होत जाताना आपला अनेक म्हणजे प्रत्येक अंगाने विकास होतो. मानसिक, शारीरिक, कायिक, वाचिक सगळा विकास होतो. त्या प्रत्येक टप्प्यावर साहित्याचं अतोनात महत्व आहे. मग ते बालसाहित्य असो, कुमार साहित्य असो, प्रौढ साहित्य असो, प्रत्येक साहित्याचं खूप महत्व आहे. आता याच्यात तुझा दुसरा प्रश्न आहे की बालसाहित्याची बलस्थानं आणि मर्यादा काय आहेत? बलस्थानं अशी आहेत की बालसाहित्यातून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होते. अनुवादित साहित्य हा पुढचा टप्पा आहे. पण ज्याच्या त्याच्या मातृभाषेत जे साहित्य उपलब्ध आहे, ते वाचून सुद्धा आपलं ज्ञानकक्ष आपल्या खूप विस्तारित होतात. उदाहरण द्यायचं तर आमच्या लहानपणी तो उडता घोडा, उडता अंगरखा, उडता गालिचा आणि काय मंतरलेलं पाणी, नंतर सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचवीशी, बिरबल, अकबर, इसाप कथा या आमच्या लहानपणापासून आम्ही तेव्हा सुद्धा खूप प्रचलित होत्या.
हल्ली मला वाटतं हे मंतरलेलं पाणी उडता घोड्यासारखी पुस्तकं कमी झाली आहेत. आमच्या काळात म्हणजे माझं लहानपण म्हणजे मी 65 साली जन्मले, त्याच्या पुढचे 10-15 वर्ष धर त्या काळात ही पुस्तकं विपुलतेने आम्हाला उपलब्ध होती. आम्ही ज्या गावात सेटल झालो, जिथे माझ्या वडिलांची बदली व्हायची, तिथल्या लायब्ररीत सभासद व्हायचा आणि ही पुस्तकं वाचून काढायची. अशीच माझी सवय होती. त्यामुळे ना त्यावेळेस लक्षात आलं, की बालसाहित्यातून आपल्यापर्यंत अतोनात प्रमाणात माहिती येते. गो बियॉन्ड फिक्शन, नुसतीच करमणूक होत नाही, तर तुम्हाला काही शास्त्रज्ञांवरची पुस्तकं मिळतात, काही शोधांवरची पुस्तकं असतात, लहान मुलांच्या दृष्टीने लिहिलेली. त्याच्यानंतर चांदोबा, चंपक, ठकठक ही आमच्याही काळात चांदोबा आणि किशोर कुमार हे तर फारच गाजलेली पुस्तकं होती. हो. त्याच्यातून सुद्धा आम्हाला खूप चांगली माहिती मिळत गेली. आमची एक चांगली घडण होत गेली. कसं आहे, आपण ज्यांच्या सहवासात राहतो तसे आपण घडतो. आपल्याला ती पोपटांची गोष्ट माहितीये बघ. 2 पोपट असतात. एका म्हणजे 2 पिल्लं होतात पोपटाला. एक पिल्लू राजाकडे जातं आणि एक पिल्लू एका दरोडेखोराकडे जातं. राजाकडे जे बरोबर. पिल्लू जातं त्याचे आचार-विचार सगळे हे उच्च असतात आणि जे दरोडेखोराकडे जातं त्याचे आचार-विचार किंवा त्याची भाषा ही शिवीगाळीची असते. तर आपलं मन इतकं संस्कारक्षम असतं. त्या वयात हा. आपल्याला जे बालसाहित्य मिळतं ना, त्याचं महत्व अतोनात जास्ती आहे. म्हणजे मला माझ्या पालकांचे आभार मानावेसे वाटतात, की त्यांनी अत्यंत जागरूकपणे आम्हाला पुस्तकं प्रोव्हाईड केली. आम्ही जर फार वेळ त्या उडत्या घोड्यात आणि जादूच्या अंगारख्यात रमलो, तर ते चालत नसे आमच्या घरात, की बरोबर. आयुष्य हे फिक्शन नाहीये, आयुष्य हे वास्तव सुद्धा आहे. याची जाणीव आमच्या आई-वडिलांनी आम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून दिली. त्यामुळे हे मला एक मोठं बलस्थान वाटतं, की बालसाहित्यामुळे व्यक्ती म्हणून घडण व्हायला मला लहानपणापासून मदत झाली. ती प्रत्येकाला होते असं मला वाटतं. आता मर्यादा म्हणशील, तर समजा मी त्या फिक्शनमध्येच अडकून पडले असते, उडत्या घोड्यात किंवा मंतरलेल्या पाण्यात अडकून पडले असते, तर व्यक्ती म्हणून माझी जी पुढची घडण झाली असती ना, ती मी जरा स्वप्नाळू व्यक्ती झाले असते. मला वास्तवाचं भान आलं नसतं. त्यामुळे मी फिक्शनमध्ये अडकून पडू शकते, हे बालसाहित्याची मला मर्यादा वाटते. बालसाहित्यच नाही, कुठल्याही साहित्याची ही मर्यादा आहे, की आपण एकाच प्रकारच्या जॉनरमध्ये जर अडकलो, तर आपला विकास पुरेसा होणार नाही. जो अष्टांगाने आपला विकास व्हायला हवा, त्याला खीळ बसेल, अशी एक मला मोठी मर्यादा वाटते. मग ह्याला पर्याय सुद्धा आहेत. आता मर्यादा आहे म्हणजे संपलं असं म्हणून चालत नाही. इथे आपले कोणी गुरु, मार्गदर्शक, पालक, शिक्षक जे असतात, त्यांच्या मदतीने आपण पुढची वाटचाल चालू शकतो. जसं विंग्स ऑफ फायर हे पुस्तक आलं आणि सगळ्या शालेय मुलांच्या जीवनात खरोखर क्रांती घडली. तशा प्रकारची पुस्तकं जेव्हा आम्हाला आवर्जून वाचायला दिली जातात लहानपणी, त्यावेळेस आमच्या मनाची घडण बदलायला, अधिक चांगल्या प्रकारे विकसित व्हायला नक्कीच मदत होते. तुझा तिसरा प्रश्न आहे, की जागतिक पटलावर साहित्याच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि त्यातलं बालसाहित्याचं स्थान. खूपच चांगला प्रश्न काढला, पण हा इतका विस्तृत आहे, की याच्यावर एक दिवसभर परिसंवाद चालू शकेल. पण अगदीच. इतकी आपली वेळेची मर्यादा लक्षात घेऊयात. माझे ऑलरेडी 7 मिनिटं झालेत आय गेस. तर कसं आहे, केवळ साहित्यच नाही रे, आजच्या जगात प्रत्येक गोष्टीची कक्षा रुंदावत चालली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच कक्षा बघ ना, आज तू किती रुंदावली आहे. 8 वर्षापूर्वी, अगदीच. 10 वर्षापूर्वी हे नव्हतं. 13 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी स्मार्टफोन हातात घेतला बरं का. त्याच्या आधी माझ्या मुलांकडे स्मार्टफोन होते, माझ्याकडे नव्हते. आणि माझ्या मुलाला ऍडमिशन झाली, नवीन फोन मिळाला म्हणून त्याचा जुना स्मार्टफोन मला मिळाला. त्यामुळे तो माझा पहिला स्मार्टफोन. आता ह्या 13 वर्षात त्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा किती विलक्षण प्रगती झाली आहे. आज आपण या Google Meetच्या माध्यमातून भेटू शकतो. ह्या कक्षा रुंदावलेल्याच आहेत. अशाच प्रकारे साहित्याच्या कक्षा सुद्धा अतिशय विस्तृत आहेत. त्या तशा रुंदावतच जाणार आहेत. आणि त्या तशा अग- रुंदावत असल्यामुळे आम्हाला घर बसल्या जगभरचं ज्ञान होतं. आता मी अनुवादक अगदीच. असल्यामुळे माझ्याकडे जसं मी नेहमी म्हणते, की मेहतामुळे मला 50 शेड्स ऑफ ग्रे हे पुस्तक करायला मिळालं. तर मला जेव्हा कोणी विचारतं, की मॅडम तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं अनुवादाला घेता? तर मी सरळ सांगते, की ओशन नंतर मीच सेक्स टू स्पिरिच्युअलिटी सगळे विषय मी हँडल करते. आता बघा अगदीच. इथे फरक असा आहे, की लेखक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो, तो केवळ त्या विषयाचा अभ्यास करतो. 2 वर्ष, 4 वर्ष झोकून देऊन अभ्यास करतो आणि पुस्तक मांडतो. अनुवादक म्हणून आमच्यासमोर जेव्हा पुस्तक येतं, तेव्हा आम्हाला 3 ते 6 महिन्यांची कालमर्यादा दिलेली असते. त्या मर्यादेत आम्हाला त्या पुस्तकाचा अनुवाद करायचा असतो. त्यामुळे आधी आम्हाला तो विषय स्वतःला शिकावा लागतो. म्हणजे आमचं असं होतं, अग- की जॅक ऑफ एव्हरीथिंग अँड मास्टर ऑफ मेनी थिंग व्हावं लागतं आम्हाला आणि ती जबाबदारी आम्ही पेलतो.
आणि ती पेलावीच लागते, तरच अनुवादाला हो म्हटलं पाहिजे. तर हे मी बरोबर. नेहमी लक्षात घेते, की या सगळ्या प्रकारात ना मी एवढे विषय जरी हाताळत असले तरी मला बालसाहित्य करायला खूप कमी मिळालेलं आहे. तुमची एक 2-3 पुस्तकं मी केली आहेत आणि प्रसाद प्रकाशनची केली आहेत. नंतर एका मुंबईच्या पब्लिकेशनसाठी मी एक 36 पुस्तकांचा सेट केलाय. ते नाही का मुंगी आणि नाकतोडा, अशा त्या हो छोट्या-छोट्या कथा येतात, त्यांचा एक सेट केलाय. मला ना हो नेहमी वाटतं, की बालसाहित्य करणं हे मोठ्यांचं साहित्य करण्यापेक्षा, म्हणजे अगदी नोबेल विनर लेखकाच्या पुस्तकाच्या अनुवादापेक्षा बालसाहित्याचा अनुवाद हा आहे. कारण बालसाहित्यात मुलांचं अटेन्शन स्पॅन हा कमी असतो. त्यांना टिकून अगदीच. ठेवायचं असेल तर आमचं लेखन खूप सुंदर व्हायला पाहिजे. त्याला तालबद्धता असली पाहिजे. त्याच्यातनं मुलांना नुसते ज्ञानाचे डोस मिळाले तर ते पुढचं पान सुद्धा वाचणार नाही आहे. त्यामुळे त्यांना अगदी. ठेवून ठेवण्याची क्षमता आमच्या लिखाणात असली पाहिजे. त्यामुळे ते खूप जास्ती मला असं वाटतं, की परीक्षा पाहतं बालसाहित्य. तर शेवटचा प्रश्न आहे, की तुमच्या स्वतःच्या अनुवादासंदर्भातले अनुभव. तर मी तुला आत्ता म्हटलं जसं, की थोडीशीच पुस्तकं मी केली आणि ती पुस्तकं करताना मी इतकी रंगून गेले आणि मला प्रकर्षाने जाणवलं मयूर, की माझ्यामध्ये जे लहान मूल दडलेलं आहे, जे सतत तुम्ही मला ओळखता पर्सनली, तुम्हाला दिसतं ते, की ते सतत मूल बागडत असतं तुमच्या समोर. त्या मुलाला हो ना अगदीच. गटपात करण्यात खूप मजा येणार आहे. मी फक्त त्या वेळेची हम्म. वाट बघते, की माझ्याकडे उत्तम बालसाहित्य कधी येतं आहे. सो आय गेस नक्कीच. माझी 10 मिनिटं मी संपवलेली आहेत. सो ओव्हर टू यू मयूर. थँक यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सुचेता मॅम. आपलं बालपण तुम्ही म्हणालात तसंच, की अगदी सगळ्यात म्हणजे अगदी उडता घोडा असो किंवा जादूच्या कथा यापासून पुढे आणि तसंच तुम्ही पुढे हेही म्हणालात, की या कथांमध्ये न रमता पुढे जाणं जसं महत्वाचं आहे, तशा बालसाहित्याच्या मर्यादा आणि त्याचे जे तुम्ही बलस्थानं दाखवून दिले तर खूपच छान. धन्यवाद. पुढे मी सोनाली मॅमला विनंती करेल, की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू मयूर. सुचिता ताई आणि मंजुषा ताई जे बोलल्या ते थोडंसं पुढे नेते. ते असं की मी माझ्या अनुभवापासूनच सुरुवात करते, की मला माझं लहानपण आठवतं. तेव्हा 4थी पर्यंत बत्तीस शिराळ्यासारख्या खेडेगावात कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांसाठी जी पुस्तकं लागायची ती म्हणजे पंचतंत्र आणि इसाप नीती. या पलीकडे कुठली पुस्तकं अशी फारशी त्यावेळी आम्हाला मिळाली नव्हती आणि मराठी शाळेत शिक्षक जे करून घ्यायचे. अ, आणि त्यानंतरचा काळ माझा खूप मोठ्या हॉस्पिटलायझेशनचा आला अपघातानंतर आणि त्यावेळी चंपक, ठकठक, चांदोबा, चाचाजी आणि साबू अशी पुस्तकं मला मिळालेली होती आणि त्यामुळे मला पुष्कळशा लक्षात राहिलेल्या गोष्टी आहेत ना, त्या कॉमिक्स मधल्या आहेत. ती सुंदर चित्र आणि ते सगळी चांदोबा मधली विशेषतः साऊथ इंडियन त्यावेळी साऊथ इंडियन कळायचं नाही. पण हे चेहरे आपण पाहतो आजूबाजूला त्याच्यापेक्षा वेगळे आहेत, हे लक्षात यायचं आणि ती चित्र आणि शब्द असं कॉम्बिनेशन म्हणजे गोष्ट होती. गोष्ट म्हणजे काही फक्त शब्द नव्हते. तर त्यामुळे मला ते सगळे तो सगळा काळ जो मी आता उच्चारलेल्या पुस्तकांचाच आहे आणि त्यानंतर मग वर्तमानपत्रातल्या गोष्टी असतील किंवा सिंहासन बत्तीशी, अलीबाबा 40 चोर, तेनाली, अकबर बिरबल यांच्या गोष्टी आवडायला लागल्या, गोट्या आवडायला लागला, फास्टर फेणे आवडायला लागला, वगैरे, वगैरे. पण अ, लक्षात जे राहिलंय ना, ते ठकठक, चंपक आणि चांदोबा हे जास्ती राहिलंय. आणि पुन्हा वीणा गवाणकरांचं एक होता कारभार. तर अभ्यासाला खूप कंटाळा यायचा, सगळं नकोसं वाटायचं. तेव्हा ते कारभार घेऊन बसलं ना, की असं वाटायचं हे किती करतात, आपण पण थोडं करायला पाहिजे. मग तो अभ्यासाचा आळस झटकण्यासाठी या पुस्तकांचा अधनं-मधनं उचकी लागायला खूप उपयोग व्हायचा. चांगल्या प्रकारची उचकी लागायला उपयोग व्हायचा. तर मला असं वाटतं, की माझं आणि नंतर अभ्यास थोडाफार मग पण टीव्ही आला ना, मग टीव्हीचंच आकर्षण जास्त झालं. त्यामुळे टीव्हीवर इतक्या गोष्टींची रूपांतरं आणि वेगळ्या प्रकारचे अनुवादच वेगवेगळ्या जगभरातल्या गोष्टींचे सादर व्हायचे, की ते सगळं खूप बघायला आवडायचं. आणि त्यामुळे मग थोडंसं हे कमी झालं. अ, वाचनाकडचा कल कारण हलत्या इमेजेस तुम्हाला केव्हाही आकर्षकच वाटतात आणि मग नंतर जेव्हा-जेव्हा कंटाळा आला तेव्हा-तेव्हा
पुन्हा असं वाटलं की आपण चंपक ठकठकच घ्यावं. तर मला असं वाटतं की ओके, आता आपण मुलांसाठी गोष्ट लिहिताना खूप आपल्या भूतकाळातच असतो किंवा खूप रॅशनल होऊन, की म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत ना, मग त्यांच्यापर्यंत रूढी परंपरांचं एक काही विचित्र रूप पोचायला नको, अंधविश्वास ज्याला मानलं जातं ते पोचायला नको आणि ज्याला काही तर्क देता येणार नाही, ज्याचं उत्तर देता येणार नाही, असं काही पोचायला नको. इतक्या गोष्टींची जंत्री काय करायला हवं आणि काय करायला नको याची आपण करून घेतलेली आहे, की नुसतीच गोष्ट लिहिताना किंवा अनुवादासाठी सुद्धा गोष्ट निवडताना काय करावं असा मोठा प्रश्न पडूच शकतो. पण तरी पण मला वाटतं, की आपण जसजसे मोठे होतो, तसतसं तर्क लावायला शिकतोच. पण आपल्याला लक्षात राहतात त्या गोष्टी या अशाच आहेत, जशा मगाशी सुचिताताईंनी सांगितल्या, की उडता घोडा असेल आणि उडत्या सतरंजीवरनं फिरणारे राजकुमारी आणि राजकन्या आणि कोण-कोण लोक असतील किंवा आता चमत्कृतीपूर्ण वेगवेगळ्या आवाजांचे प्रतिध्वनी उमटणाऱ्या, वर्णनांची गंमत असणाऱ्या आणि त्याच्यातनं ज्याला आपण विकृत हा शब्द किंवा विचित्र हा शब्द निगेटिव्ह अर्थानं नाही वापरत आहे मी. पण मजेदार नाक असणारे, मजेदार डोळे असणारे, गोबरे गाल, शेपूट आहे, 2 ऐवजी 5 हात आहेत किंवा आता अलीकडे तो प्राणी लहान मुलांमध्ये खूप पॉप्युलर आहे. काय म्हणतात त्याला? त्याचं डोक्यातून शिंग आलेलं असतं ते युनिकॉर्न. युनिकॉर्न. हां, तर मला असं वाटतं, की अ, अ, एक अनुवाद करताना अनुवादाचे कष्ट किती आहेत हे जाणवत असतील, तर जरा तो अनुवाद गंभीर चुकीचा असू शकतो. तर ते कष्ट जाणवू नयेत आणि आपल्या भाषेतली जे स्पर्श, चव, गंध या संबंधीच्या ज्या आपण बोलीभाषेत शब्द वापरतो, गंमत येते, ते शब्द आपल्याला वेढून घेतात. त्याच्यात गोधडी घेऊन बसल्यासारखी मजा येते किंवा आपल्याला पाण्यात बुचकळून टाकल्यासारखी मजा येते किंवा असं जे सगळं आहे, ज्याची मजा येते, असे शब्द साधे सोपे वापरून आणि त्याची मजा आणून आपल्याला कुठलाही अनुवाद साधता येतो. फक्त त्या अनुवादाची आपल्याला गंमत आपल्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टी लहानपणी आवडलेल्या आहेत, त्या प्रकारचे अनुवाद आपल्याला जास्त चांगले जमतात, असं माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे मी सुद्धा जॉयस्टिक सारखं पुस्तक जेव्हा अमृता वाळिंबेसाठी लिहिलं तेव्हा त्या गोष्टीच लिहिल्या होत्या आणि त्याच्यात एकच फक्त अट मी स्वतःसाठी ठेवली होती, की मला उपदेश करायचा नाहीये. कारण मला लहानपणी कोणी असं कोट करून सांगितलेलं असतं किंवा लहानपणी आपल्याला मुळातच आपण चांगलं वागावं आणि काय प्रामाणिक असावं आणि काय-काय म्हणजे आपल्यात विविध प्रकारच्या गुणांचं रोपण जे करायचं आहे, त्याच्यासाठीचं माध्यम म्हणून आपल्याला वळण लावण्यासाठीची पुस्तकं होती. पण आता लहान मुलांसाठी इतकी माध्यमं उपलब्ध आहेत. त्या माध्यमांपैकी मी ज्याच्यासाठी काम केलंय ते म्हणजे स्टोरी टेल, प्रथम बुक्स लहान मुलांसाठी स्पेसिफिकली म्हणायचं तर आणि नॅशनल बुक ट्रस्टची खूप पुस्तकं मी मज्जा म्हणून वाचते. अरविंद गुप्तांची पुस्तकं मला खूप आवडतात, ज्याच्यात खूप विज्ञान खेळणी तयार करण्यापासून बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगितल्या जातात. तर मला असं वाटतं, की माझ्या लहानपणी मी काय अनुभवलं त्याचं बॅगेज जर मला सोडून देता आलं, तर मला आताच्या मुलांसाठीची निवड जास्त चांगली करता येईल. अ, पण तरी सुद्धा काही गोष्टी या ना टिकूनच उरतात. म्हणजे रवींद्रनाथांच्या लहानपणीच्या गोष्टी त्यांनी ज्या लिहिलेल्या आहेत आणि ती वर्णनं लिहिलेली आहेत किंवा सत्यजित रेंनी चांगल्या भूतांच्या गोष्टी लिहिल्यात. तर या गोष्टी आजही रिलेव्हंट आहेत. म्हणजे भूत म्हणजे नेहमी भयंकर आणि ते तुम्हाला त्रास द्यायला टपलेले असं नाही, तर सत्यजित रेंच्या गोष्टीत इतकी चांगली भूतं आहेत, की त्या भूतांच्या प्रेमात पडावं. तर मला वाटतं हे चमत्कृतीपूर्ण अद्भुत जग हे मोठ्यांनाही आवडतं, तसं लहान मुलांना पण आवडतंच. पण लहान मुलांभोवती आता खूप खूप ॲनिमेटेड चांगल्या प्रकारचे 3D वगैरे असे सिनेमे आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये इतके चमत्कार शक्य आहेत. म्हणजे आता आउटडोअर शूटिंगसाठी सुद्धा जायची गरज नाही आपल्याला माहितीये. एका खोलीत तुम्ही क्षणात पर्वतावर असता बर्फांच्या, क्षणात तुम्ही जंगलात पोहोचता, क्षणात तुम्ही झाडांना लोंबकळत टार्झनसारखं आणखी कुठे जाऊन पोहोचता. तर उलट लहान मुलांना वाटतं, की बाहुबली आणि
हे सगळे सिनेमे आहेत. मग एका लहान मुलानं मला विचारलं होतं, शिवाजी महाराज बाहुबली इतके खेळले होते का म्हणे. म्हणजे शिवाजी महाराज असेच युद्ध खेळायचे का? तर आता त्यांना गोष्टी ज्या आहेत ना त्याचं काय म्हणतात तुलना करायला हे सगळं प्रचंड मोठं अॅनिमेटेड पटांचं आणि त्याच्यात अद्भुत आणि चमत्कृतीपूर्ण गोष्टींचं असं जग आलेलं आहे की त्यांची मागणी फार वाढलेली आहे. तर त्यामुळे अगदीच. देशोदेशीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत अनुवादित करून पोहोचवताना आपल्याला कशा प्रकारची भाषा वापरावी लागेल आणि मुख्य म्हणजे आता मराठीतच अनुवाद करायचा वेगवेगळ्या भाषेतला थेट असं आपण म्हटलं तर मराठी समजतं पण मराठी वाचता येत नाही. अशी बरीच मुलांची स्थिती आहे की लिखित भाषेचं त्यांना ज्ञान नाही पण श्राव्य या दृष्टीनं त्यांना ओके. कळतं. पण ठीक आहे, मी म्हणते आपल्या भाषेशी जोडून ठेवण्याचा जो एक धागा आहे, मग आपल्या गोष्टींची निवडच जगभरातल्या गमतीशीर, रोचक त्यांना त्यांना रंजन होईल त्यांचं, ते इन्व्हॉल्व होतील, त्यांना काहीतरी वेगळे रंग, रूप, रस, ध्वनी कळतील आणि ती भाषा ऐकू येईल. फक्त वाचता येईल असं नव्हे. तर त्याच्यातले वेगवेगळे ध्वनी जे लिहिलेले आहेत त्या पलीकडे त्यांना काही कळेल. अशा गोष्टी निवडून आणण्याची जबाबदारी फार मोठी झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की अनुवादकांची जबाबदारी वाढलीच आहे की अशा प्रकारचा कंटेंट चांगला मराठीत आणणं आणि त्याची मुलांना भुरळ पडेल अशा प्रकारच्या रोजच्या दैनंदिन भाषेत आपण ते करून देणं. म्हणजे आजकाल आपण प्रत्येक मराठी माणूस सुद्धा मी पॉडकास्ट वगैरे सुद्धा बघितलं तर दर दीड वाक्यानंतर सो म्हणायची पद्धत वाढलेली आहे की मी सो असं केलं तर सो मला असं वाटलं आणि सो मी तसं करायला लागले वगैरे. तर ही बरीच भेसळ आपल्या भाषेत कळत नकळत होती जी आवश्यक आहे असाही भाग नाहीये. पण जर आपल्याला कशी भाषा जास्त छान पद्धतीनं वापरता येईल याबद्दल आपण सक्षम असू तर हा जगभरातल्या रोचक गोष्टींचा साठा आणि खजिना चांगला अनुवाद करून मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याकडे अक्षरशः खुला आहे. फक्त वेळ देऊन निवड करणं आणि निवड केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ताकदीची आणि मुलांना रेलेव्हंट वाटेल अशी भाषा वापरता येणं आणि रेलेव्हंट वाटेल म्हणजे ओके हिंदी, मराठी, इंग्रजी मिक्सचर करून सगळं बोललं जातं. ते केलं म्हणजे आपण त्यांना ओढून घेतलं असं नव्हे. तर त्यासाठी काहीतरी नवीनच शक्कल लढवण्याची गरज आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निवड हा भाग महत्वाचा आहे की जे साहित्य आपण अनुवादित करू आणि अनुवाद हा त्यानंतरचा टप्पा आहे. पण मला वाटतं की असं सायकोलॉजीमध्ये सुद्धा म्हटलं जातं परवा RBTच्या एका वर्कशॉपमध्ये आम्हाला ज्या शिकवायला होत्या डॉक्टर गौरी जानवेकर त्याही आम्हाला म्हणाल्या की 1 ते 5 वर्ष या काळात जे घडतं, जे आपण ऐकतो, अनुभवतो, पाहतो ते पूर्ण आयुष्यभर आपण वापरत असतो. म्हणजे ती पहिल्या 5 वर्षाची बँक. तर मला वाटतं की त्या पहिल्या 5 वर्षात मुलाला ऐकवण्यासाठी म्हणजे जसं माधुरी पुरंदरेंची गोष्टी आणि त्यांचे शब्द आणि त्यांची चित्र मला वाटतं मी 140 वर्षाची झाली तरी मला वाचावंच वाटेल. तर असं काहीतरी असं काहीतरी आव्हान आपल्यापुढे आहे की काय करायचं? तर मला असं वाटतं की माझ्यापुढे जगभरात काय-काय आणि काय नाही याच्यापेक्षा हे प्रश्नच मांडले गेलेत. आजही मला असं वाटतं की पुन्हा-पुन्हा टुंड्रा प्रदेशात आणि कैगा प्रदेशात कसं काय लोक जगत होते, त्यांचे कपडे कसे होते, ते बर्फात घरं कशी शोधायचे आणि ते आत उबदार कसं वाटायचं आणि तो मिळमिळता दिवा किती सुंदर उजेड द्यायचा आणि मग उन्हाळ्यातलं घर त्यांचं कसं वेगळं असायचं. ही गोष्ट आजही वाचायला आणि मी कुठच्या छोट्या मुलाला सांगायला लागले, तर ती त्याला आवडेलच. तर अशा काही सुंदर रिलेव्हंट गोष्टी जगभरातल्या माणसांच्या, त्यांच्या संस्कृतींच्या, धर्मांच्या, परंपरांच्या, शहाणं होण्याच्या आपल्याला अनुवादातूनच पोहोचवता येतील आणि पहिली 5 वर्ष मुलं जे ऐकणार आहेत, त्याचा खजिना तयार करत राहणं, त्याचा बँक बॅलन्स वाढवणं, हे आपल्या पुढच्या लेखकांचं आणि अनुवादकांचं फार मोठं काम आहे. म्हणजे आव्हान आहे त्यांच्यापुढे. तर हे इतकं सगळं काम करायचंय याचं सुतोवाच करून मी माझं बोलणं थांबवते. थँक यू.
ग्रेट. थँक्यू सोनाली मॅम. तर तुम्ही म्हटला तसंच की ही सर्व जबाबदारी आता अनुवादक लेखक तुमच्यासारख्या सर्वांच्या खांद्यावर आहेत आणि तुम्ही ती खूप छान पद्धतीने सर्वजण पेलता आहात. खूप छान छान पुस्तकं आपली सर्व येत आहेत. तर तुमचे खरंच धन्यवाद. आपण जसं आधीपासून बघितलं की साने गुरुजी, दुर्गा भागवत यांच्यापासून आपली अनुवादाची परंपरा चालून आली आहे. तर हे असेच छान छान अनुवाद तुमच्या सर्वांकडून येत राहोत आणि आम्हाला ते वाचायला भेटत. अगदी लहान मुलांचे किंवा प्रौढ होऊन आम्ही अगदी 100 गाठेपर्यंत हे सर्व वाचायला भेटो आम्हाला. तर याच तुम्हाला सर्वांना अनुवाद दिनाच्या शुभेच्छा देतो. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे तुम्ही आज सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या शॉर्ट नोटीसवर आलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. या. सर्वांचे Thank you. थँक्यू. थँक्यू.